शिवाची गाथा. अरे काळजात जेव्हा लख अंधार दाटतो, शिवगर्जनेने अवघा महाराष्ट्र पेटतो, शिवगर्जनेने अवघा महाराष्ट्र पेटतो. निसत्व, निस्तेज आणि मुरदाळ झालेल्या समाज मनावर स्वतंत्र विचारांचं सिंचन करून या मातीला स्वराज्य इच्छुक बनवताना कित्येक दराखोरातून, 12 मावळ प्रांतांतून, डोंगर दऱ्यातून, कडा कपरातून फिरताना माणसं जुळवणं, माणसं जुळवून माणसं मिळवणं आणि माणसं मिळवून स्वराज्याच्या कामी लावणं, याचा अखंड शिवधनुष्य ज्यांनी आपल्या खांद्यावर पेरला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या चरणी मी आराध्य गजानन ठाकरे मानाचा मुजरा करतो. निसत्व, स्वराज जगाच्या पाठीवरती कित्येक राजे होऊन गेले, पण शून्यातून रयतेचं लोक कल्याणकारी राज्य स्थापन करताना आपल्या हाडाचं काळं आणि रक्ताचं पाणी करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असा एक एक विचार मनात घेऊन यसाजी, बाजी, संताजी हे धारातीर्थी पडले. असा शिवरायांचा एक मावळा होता. पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेबापूर नावाचे एक गाव आहे. ते नेबापूर नावाच्या गावात एक शिवरायांचा मावळा होता. त्याचं नाव होतं शिवा. काय होतं? शिवा काशीद. नावातच शिवा. बोलणार महाराजांसारखा, चालणार महाराजांसारखा, दाढी महाराजांसारखी, केस महाराजांसारखे आणि डोक्यात फक्त एकच विचार, जगायचं तर महाराजांसारखं, नाही तर नाही जगायचं. शिवा काशीद फक्त दाढी वाढवूनच थांबलं नाही, तर त्यांनी महाराजांसारखे विचार सुद्धा वाढवले. फेब्रुवारीच्या महिन्यात सिद्धी जोहर आला. सिद्धी जोहरने म्हणजे त्याच्या सैनिकांनी पन्हाळ्याला वेढा टाकला. वेढा एवढा कडक की मुंगीला खालून गडावर जाता येईना आणि वाऱ्याला वरून खाली येता येईना, एवढा कडक बंदोबस्त. सिद्धीचा डाव असा होता की आज ना उद्या पावसाळा लागेल, पाऊस पडेल आणि पाऊस पडला की पन्हाळ्यावरचे धान्य संपेल. पण त्याला काय माहिती, पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात मावळे, लढतात मावळे आणि झुंजतात मावळे. आणि तसंच झालं. पण मराठी सेना तग धरून उभी होती. राजे 9 ते 10 महिने पन्हाळ्यावरती कैद होते. या जगातील पहिलं लॉकडाऊन आम्ही अनुभवलं नाही, तर ते 350 वर्षापूर्वी माझ्या राजानं अनुभवलं. तुमच्या माझ्या आधी सगळं काही सहन केलं माझ्या राजानं. झालं ना, लॉकडाऊन पडलं, कुणी खालून वर नाही आणि वरून कुणी खाली नाही. पण राजाला वाटलं राजा कैद असावा, प्रजेलाही जोखमीत टाकावं. हे एका राजाला शोभा देत नाही. महाराजांनी काय केलं तर महाराजांनी शिवा काशीला बोलावून धाडलं. शिवा आला. महाराज बोलावून धाडलं जी. होय शिवा, आम्ही ऐकून आहोत की तू आमच्या सारखाच दिसतोस. होय की राज, मग मला बघायचं आहे. आलोच राज. शिवा गेला. महाराजांसारखे कपडे घातले, जिरा टोप घातला आणि मिशीला पीठ देतच बाहेर आला. दिसतोय की नाही राज तुमच्यासारखा? होय की रा शिवा, तू तर माझ्या सारखाच दिसतोस. मग मी त्या सिद्धीलाही ओळखायला नाही यायचा वय. शिवा, तुला कसं कळलं रे की मी तुला त्या सिद्धीच्या भेटीला पाठवणार आहे ते? एवढे दिवस झाले राजा तुम्हाला बघतोय, मग आम्हाला कळणार नाही वय नेमकं काय करायचं ते? द्या की राजा विडा, जातो की त्या सिद्धीला माराया. डोक्यात विचार नाही, आपण गेल्यावर आपल्या बायका मुलांचं काय होईल? त्या डोक्यात फक्त एकच विचार, आपला राजा जगला पाहिजे, जगाचा पोशिंदा जगला पाहिजे. द्या की राजा विडा, जातो की त्या सिद्धीला माराया. हे ऐकताच महाराजांनी शिवाला मिठी मारली. महाराजांचे अश्रू शिवाच्या पाठीवरती पडले. सैनिकांसाठी रडणारा जगाच्या पाठीवरती एकमेव राजा असेल तर तो म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज होय. झालं ना, प्लॅन तयार झाला. एका पालखीत बसला शिवा काशीद महाराजांचा वेश घेऊन, तर एका पालखीत बसले शिवाजी महाराज. महाराजांच्या पालखीचे नेतृत्व करत होते बाजीप्रभू देशपांडे व बांधल सेना. संध्याकाळी शिवा काशीद शिवाजी महाराजांना भेटायला जाणार होता, म्हणून सिद्धी जोहरने आपला वेढा ढिला केला. दोन्ही पालख्या तयार झाल्या. महाराजांनी शिवाकडे बघितले आणि म्हणाले, शिवा ये, शिवा ये ना रे, शिवा चल, आपण दोघे लढू. शिवा, शिवा चल ना रे. नाही राजा, तुम्ही जावा
जावा, या रयतेला आमच्यापेक्षा तुमची गरज अधिक आहे राजो, तुम्ही जावा. बाजी काका, शिवा बाजी प्रभूंना म्हणाला, बाजी काका माझ्या राजाला सुखरूप गडावरती पोहोचवा. शिवा पालखीत बसला. नुसतं महाराजांचं नाव घेतलं छत्रपती शिवाजी महाराज तरी आपल्या अंगात राजे संचारतात. मग ज्याचं काय, मग त्याचं काय ज्यांनी महाराजांना प्रत्यक्ष बघितलं, ज्यांच्या पाठीवरती महाराजांचे अश्रू पडले, किती भाग्यवान असेल तो देह. शिवाची पालखी खाली उतरली. सिद्धी जोहरला वाटले शिवाजी महाराज आला. सिद्धी जोहर शिवा काशीदला म्हणाला, तुम्ही जिंकलेले सर्व किल्ले माझ्या नावावर करा, मी तुम्हाला सेनापती करतो. हा सगळा संवाद चालू असताना सगळे सरदार हा संवाद बघत होते. तेवढ्यातच एक सरदार उठून ओरडला, हुजूर हुजूर, ये शिवा नहीं हो सकता. क्या बकते हो, क्यों नहीं हो सकता. मैंने देखा था मेरे अब्बा जान के साथ शिवा को. तो सरदार होता अफजल खानाचा मुलगा फाजल खान. सच बता नहीं तो मैं मौत मारा जाएगा. शिवा म्हणाला, होय होय, मीच आहे शिवा. जन्माला जरी शिवा काशी म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. यायताच सिद्धी जोहरने आपली तलवार काढली आणि शिवाच्या मांडीवरती सपकन वार केला. शिवा मातीत पडला. माती उंच उडाली. शिवाच्या उंच उडणाऱ्या मातीला म्हणाला, अरे सांगा माझ्या राजाला, तुमचा शिवा मातीत नाही मेला तर तुमचा शिवा मातीसाठी मेला. मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी लढणारे फक्त शिवरायांचे मावळे असतात, फक्त शिवरायांचे मावळे असतात, हे सांगत गेला. स्वराज्याने आपल्या प्राणाची बाजी लावणारी माणसं गमावली. सह्याद्रीच्या